आई किचन मध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे चण्याची भाजी। तर इथे मी चणे आहे ना रात्री भिजत टाकलेले सकाळी पाणी काढून घेतलेले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत। इथे पहा छोटे छोटे असं मोर आलेले आहेत। तर इथे आहे ना ह्याच्यासाठी आपण आता लागणारं वाटण काढून घ्यायचं। इथे आता भाजीसाठी लागणारा मसाला, इथे मी 2 ते 3 कांदा कट करून घेतलेले आहेत आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे। कांदे इथे आहे ना उभे उभे कापायचे आणि छान असा कांदा भाजून घ्यायचा। पूर्णपणे याचा कलर आहे ना गोल्डन कलरवर छान असा भाजून घ्यायचा कांदा। इथे सुकं खोबरं आहे ते किसून घ्यायचं। इथे 1 इंच आहे ना मी आलं टाकणार आहे मसाल्यामध्ये। इथे भरपूर अशी लसूण घ्यायची, इथे कोथिंबीर घ्यायची आणि छान असं तव्यावर भाजून घ्यायचं। इथे पहा पूर्णपणे कांदा असा गोल्डन झालेला आहे। तसं आपण आहे ना इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीर छान असं भाजून घ्यायचं। असं केल्यानंतर आहे ना छान असा मसाला ग्रेव्ही टाईप होतो। आणि मी तुम्हाला सांगणार आहे हे चणा आहेत ना बॉईल करून नाही घेणार आहे, हे डायरेक्ट भाजी बनवायची आहे। ती कशामध्ये बनवायची आहे ह्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ स्किप नका करू। इथे पहा तव्यामध्ये छान असं इथे कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीर छान अशी भाजून घेतलेली आहे। इथे गॅस बंद करायचा आणि हा मसाला प्लेटमध्ये काढून घ्यायचा। आता इथे मसाला प्लेटमध्ये काढल्यानंतर 10 मिनिटं पूर्णपणे याला थंडा करून घ्यायचा। इथे मसाला पूर्णपणे 10 मिनिटं थंडा झालेला आहे। आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं याला आणि इथे काय करायचं पाणी टाकायचं। पाणी इथे 2 चमचा पाणी टाकलेलं आहे। आता ढाकण लावून घ्यायचं आणि छान असं वाटून घ्यायचं। इथे पहा छान असं वाटून घेतलेलं एकदम बारीक असं। इथे आहे ना मी कुकर घेतलेले आहे। त्या कुकरमध्ये आहे ना चण्याची भाजी शिजवायची आहे। डायरेक्ट चणे लावायचे आहेत, उकरवून नाही घ्यायचे आहेत, काहीच नाही। नाही तर कढईमध्ये घेतात तर पहिले कुकरमध्ये त्याला 2 शिट्ट्या काढून घेतात, पण नाही मी इथे आहे ना डायरेक्ट चणे लावणार आहेत कुकरमध्ये। इथे मी तूप घेतलंय 2 चमचा। तूप छान असा विरघळल्यानंतर आहे ना इथे आहे ना गॅसवर कुकर ठेवले, त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे 1 चमचा। छान असं विरघळलंय। इथे गरम मसाला आहे, तेजपत्ता आहे, एलची, काली मिरी, दालचीन सगळे गरम मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि छान असं आहे ना तेलावर परतून घ्यायचं। इथे आहे ना आपण सुके मसाले टाकायचे। 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी चमचा हळदी पावडर, कांदा लसूण मसाला 1 चमचा, धना पावडर अर्धी चमचा। इथे पूर्णपणे सुके मसाले टाकलेले आहेत। इथं आहेत ना आपण आता वाटण टाकून घ्यायचा, कारण आहे ना इथे सुके मसाले लवकरच जळतात। इथे पहा वाटण वाटलेलं आहे, हा छान असं मिक्सरला वाटून घेतलेला आहे, हा इथे टाकून घ्यायचा आणि इथे मिक्स करायचं। पूर्णपणे यातला तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। इथे पहा छान असा मसाला आहे ना तेलावर परतलेला आहे। आता इथे काय करायचं आपण पाणी टाकायचं। हा पाणी आहे ना मी गरम करून घेतलेलं आहे, नेहमी गरम करून पाणी घ्यायचा। छान असं इथं मिक्स करून घ्यायचं। इथे पहा इथे काय करायचं चवीनुसार मीठ टाकायचं। मी 1 चमचा टाकलेला आहे। शेंगदाण्याचं कूट टाकायचं। इथे कोथिंबीर टाकायची। इथे पहा छान अशी मसाल्याला उकळी आलेली आहे। तर इथे आहे ना चणं टाकायचं। इथे चणं धुतलेलं आहे ते 2 पाण्याने छान इथं मिक्स करून घ्यायचं। इथं मिक्स केल्यानंतर आहे ना कुकरला ढाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। इथे पहा 2 शिट्ट्या छान अशा आलेल्या आहेत। आता इथे गॅस बंद करायचा। इथे पहा इथे पूर्णपणे चणा शिजलेला आहे। इथे पहा प्लेटमध्ये भाजी काढून घ्यायची। छान अशी चण्याची भाजी 1 नंबर टेस्टी
आणि असा खमंग पूर्ण घरामध्ये खुशबू सुटलेला आहे. तर ही तुम्ही भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, एक नंबर अशी गरम गरम भाजी. इथे पहा पूर्णपणे प्लेटमध्ये काढलेली आहे. इथे आपण कोथिंबीर टाकायची. आता इथे ही भाताची खा, भाकरीची खा, बाजरीच्या भाकरीची तर एक नंबर लागते. पूर्णपणे रेसिपी झालेली आहे, चण्याची भाजी झालेली आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.